महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्याच्या नाना पेठेमध्ये रविवारी रात्री 8 वर्षांची सायली डंबे खेळताना विजेच्या खांबाला लागली आणि शॉकने तिचा मृत्यू झालाय। खांबात विद्युत प्रवाह असणे ही प्रशासनाची घोर दुर्लक्ष आहे। महावितरण आणि मनपाने जबाबदारी झटकली असून सायलीच्या वडिलांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे। गणेश डंबे सायलीचे वडील म्हणाले की माझ्या मुलीचा जीव गेला, पण जबाबदार कोण? आम्हाला न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। माझे मुलगे 9:30 वाजता खाली खेळायला गेले। मुलीची आई घरी होती आणि मी बाहेर होतो। तर माझे मुलगे खाली खेळता खेळता लोखंडपाणी मित्रासोबत ते इनामदार चौकात खेळता खेळता तिथं गेले। तर तो लाईटीचा जो खांब होता, तर त्या खांबाला तिचा हात लागला। तो हात सोडवण्यासाठी तिने दुसरा हातचा प्रयत्न केला सोडवण्याचा, पण त्या खांबाला ती जोरात चिटकली। त्याचा झटका एवढा जोरात होता की त्याचा माझ्या मुलीला वाचवता एक मित्र, तर त्याचं नाव रुद्र शिळमकर म्हणून आहे, त्याला पण तो शॉक बसला, तो पण चिटकला आणि तिथं एक बसवाला चालक खाली उतरून काठीने दोघांना वेगळं केलं। माझी मुलगी तिथंच खाली जागेवर पडली आणि तिथला तो मुलगा तर पळत जाऊन चौकामध्ये पोरांना सांगून बोलून घेतलं आणि ती जागा दाखवली जिथं ती माझी मुलगी पडली। तर माझ्या मुलीचा जीव तिथंच जागेवर गेला होता। मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, केम हॉस्पिटलमध्ये, तिथं घेऊन गेले आणि मग मी बाहेर असताना मला फोन आला आणि मला सांगितलं की तू हॉस्पिटलमध्ये ये, मुलीला हॉस्पिटलमध्ये आणलं। तर मी 10:30पर्यंत तिथं पोचलो। मग माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलीचा जीव गेला आहे। आता ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।